पालिकेचे उपसरपंच विलास कड यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यासोबतचे अनुभव कथन केले। प्रशासनाला हादरवणारे निर्भीड व्यक्तिमत्व हरवल्याने बारामतीसह दिंडोरीकरांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत यावेळी प्रत्येक बाबतीत अगदी शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते, सर्वांना सामावून घेणारा नेता आज आपल्यातून हिरावून गेला असल्याचा विश्वास देखील बसत नाही असे त्यांनी म्हटले। अनेकांनी श्रद्धांजली वाहिली। अनेकांनी आपल्या श्रद्धांजलीपर मनोगतात अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला। बारामतीनंतर दिंडोरी तालुक्यातील लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दादा म्हणजे एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, कर्तव्यनिष्ठ, तत्पर, निस्वार्थ, निडर, प्रामाणिक नेता असा उल्लेख केला। दादांनी अनेक चढ उतार बघितले पण राजकारणात गडबडले नाही। त्यांच्या जाण्याने न भिरून निघणारे नुकसान झाले। सर्व धर्म समभाव जपणारे अजितदादा यांच्या प्रति विचारांनी प्रेरित होऊन पुढील देश घडावा असाही मानस काहींनी व्यक्त केला। लाडक्या बहिणींचा दादा, महाराष्ट्राचा व्हिजन असलेला नेता, दूरदृष्टी असलेला नेता हरपला अशा एकना अनेक उपाधींनी दादांच्या कार्याला सलाम करत श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरीचे सभापती प्रशांत कड, सरपंच मधुकर भरकट, उपसरपंच विलास कड, गोकुळ झिरवाड, महेंद्र बोरा, महेंद्र पारख, मनोज थोरात, नितीन झोटिंग, प्रवीण बोरा, राकेश थोरात, मनोज शर्मा, पंढरीनाथ सोनावणे, प्रवीण कड, सुनील निकम, मयूर जैन, बंटी सय्यद, सुनील बर्डे, राहुल गांगुर्डे, तब्बू शेख, बब्बू शेख, गोरख झोटिंग, अशोक बागुल, किरण तिवारी, बाळासाहेब गायकवाड, सतीश जाधव, पोपटराव थोरात, आबासाहेब देशमुख, राजेंद्र गोतरणे, आबा मोर, राजेंद्र देशमुख, स्वप्नील कोकाटे, भूषण घडवजे, ग्रामविकास अधिकारी देशमुख, विशाल कड, गणेश देशमुख, भास्कर पाटील, अंगणवाडी सेविका मुन्ना मनियार, प्रकाश थोरात, ललिता पारख यांच्यासह पंचक्रोशीतून हजारो लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वनी, दिंडोरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।